समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागितली, कारण ते कॉन्ट्रॅक्ट आरएसएसच्या माणसाला दिले होते। त्याने भ्रष्टाचार केल्यानेच पुतळा कोसळला म्हणून मोदींनी माफी मागितली, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले। ते सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचे लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। यावेळी खासदार राहुल गांधी हे बोलत होते। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनोगत व्यक्त करून माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला। पूर्वी सकारात्मक राजकारण केलं जात होतं, मात्र आता देशात राजकारणात विचारधारेचे युद्ध सुरू झाले आहे। महाराष्ट्रातील महापुरुषांनी जी वैचारिक लढाई लढली आहे, त्याच विचारावर आज सुद्धा काँग्रेस भाजपसोबत लढत आहे। आम्ही सर्व घटकांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भाजप समाजामध्ये द्वेष पसरवत आहे। त्यांना मुठभर लोकांच्या हातात भारत देश द्यायचा हा भाजपचा डाव करत आहे, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी वैचारिक लढाई लढली, तीच लढाई काँग्रेस लढत आहे, असेही मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केले। सध्या दोनच व्यक्ती देश चालवत आहेत, अदानी आणि अंबानी या दोनच लोकांच्यावर देशाच्या सरकारचा कारभार सुरू आहे, कारण यांना सर्व कॉन्ट्रॅक्ट मिळतात। अदानी आणि अंबानी हे देशात रोजगार उपलब्ध करू शकणार नाहीत, मात्र लहान लहान जे उद्योजक आहेत तेच रोजगार उपलब्ध करू शकतील, असं मत व्यक्त करून खासदार राहुल गांधी पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22-25 व्यापाऱ्यांचे 16 लाख करोड रुपयांचे कर्ज माफ केले। कर्जमाफीच करायची तर आमच्या युवक आणि शेतकऱ्यांचीही करायची होती, पण त्यांना मात्र बँकांचे दरवाजे खुले नसतात, त्यांना कर्जमाफी मिळत नाही। सगळीकडे भ्रष्टाचार पसरला आहे। महाराष्ट्रात चोरी करून बनवलेले सरकार हे जाणार असून येत्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल। भाजप देशातील प्रत्येक शासकीय यंत्रणेमध्ये आरएसएसच्या विचाराची लोक घुसवत आहे। आरएसएसच्या विचाराची व्यक्ती असेल तरच ते त्याचं मेरिट, असा भाजपचा उद्योग सुरू आहे, असं सांगून खासदार राहुल गांधी पुढे म्हणाले, काँग्रेस पार्टी आणि आमचे सर्व घटक पक्ष कोणत्याही परिस्थितीत देशात जातीनिहाय जनगणना करायला लावणारच आहे, असा दावाही खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केला। आमचा रेटा पाहून आता भाजपानेही आपली भूमिका बदलली आहे आणि तेही जातीनिहाय जनगणनेच्या बाजूने बोलत आहेत। यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील यांच्या समवेत महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, खासदार आणि आमदार उपस्थित होते। राहुल गांधींच्या सभेसाठी व माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाच्या लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी लाखोंचा जनसागर कडेगाव येथे जमला होता। मैंने गलती की, मुझे ये कॉन्ट्रैक्ट आरएसएस के व्यक्ति को नहीं देनी थी, ये मुझे कॉन्ट्रैक्ट मेरिट पे देना था। शायद वो गलती हो सकती है, दूसरी गलती हो सकती है कि मूर्ति के बनने में भ्रष्टाचार हुआ, चोरी हुई, शायद प्रधानमंत्री इसके लिए माफी मांग रहे हैं कि मैंने जिसको कॉन्ट्रैक्ट दिलवाया उसने भ्रष्टाचार किया। महाराष्ट्र के
के लोगों से चोरी की, यह कारण हो सकता है। तीसरा कारण हो सकता है कि आपने शिवाजी महाराज की मूर्ति बनाई, उनकी याद में आपने मूर्ति बनाई और आपने इतना भी ध्यान नहीं दिया कि वो मूर्ति खड़ी रहे। मैं आपको गारंटी देता हूं, कदम जी की जो मूर्ति बनी है ना, आप यहां 50, 60, 70 साल बाद आ जाइए, यहां पे दिखेगी। और शायद सबसे बड़े महापुरुष शिवाजी महाराज जी की मूर्ति बनती है और कुछ ही दिनों में भ्रष्टाचार के कारण, गलत व्यक्ति को कॉन्ट्रैक्ट देने के कारण वो मूर्ति गिर जाती है। शिवाजी महाराज का अपमान किया है और प्रधानमंत्री को सिर्फ शिवाजी महाराज से माफी नहीं मांगनी चाहिए। अगर माफी मांग रहे हैं तो महाराष्ट्र के हर व्यक्ति से माफी मांगनी चाहिए। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।